शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात घोटाळा होत असेल तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुख. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मतदारसंघात मालेगावमध्ये नवीन तुकडी मान्यता देण्याचा घोटाळा आहे. अनेक अल्पसंख्याक शाळेत असेच घोटाळे सुरू आहेत. नवीन तुकडी मान्यता देण्याचा जी.आर. असताना बनावट कागदपत्राच्या आधारे स्थानांतर करण्यात आले आहे. एकच व्यक्ती 2 शाळेत नोकरीवर आहे. शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात घोटाळा असल्याचे सेवानियुक्त जजच्या माध्यमातून चौकशी करावी. 100 पेक्षा जास्त बोगस शिक्षकांची भरती झाली आहे. नागपुरात चौकशी सुरू आहे, पण राज्यस्तरीय चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा. शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात घोटाळा होत असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. ऐसा है कि जब लाडली बहना योजना चालू की उसी टाइम सरकार ने उसकी छानबीन अच्छे ढंग से करने को होना था. चुनाव में इसका फायदा होना चाहिए करके जल्दबाजी में जिसने अर्जी की, जो लाइन में लगा, वो सरकारी नौकरी में हो या सरकारी नौकरी में नहीं हो, सभी को दिया गया. लेकिन उसमें सरकारी जो नौकरी करती है हमारी महिला, उनको भी वहाँ पे दिया गया है. अब उनको लगा कि सभी महिलाओं के लिए शायद ये राज्य शासन ने लाडली बहन योजना लाए करके उनको लगाऊंगा करके वो भी लाइन में लग गई अपनी. ये उसी टाइम देखना था सरकार ने कि इसमें राज्य शासन के जो कर्मचारी, जो महिला है, उन्होंने उसी टाइम बोलना था कि लाडली बहन को हम अनुदान दे रहे, मदद दे रहे, लेकिन जो लाडली बहन हमारी शासकीय नौकरी में हैं उनको हम ये योजना का लाभ नहीं देंगे, ऐसा ऐलान करते तो ऐसा नहीं होता था. सिर्फ चुनाव के लिए ये योजना लाएगी, फिर वो शासकीय महिला हो या गैर शासकीय हो या नहीं हो, उसको सबको दिया गया. अभी जो शासकीय जो एम्प्लॉई है उन्होंने जो पैसे उठाए उनसे वापस लेना चाहिए. और जिन्होंने उनको ये अर्जी मंजूर की, जो अधिकारी ने उनकी है, बिना देखे बिना छानबीन किए जो अर्जी मंजूर की, उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए. राज्य निवडणूक आयोगाने सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात सूचना पाठवलेली आहे, त्यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात. लवकर व्हायला पाहिजे. म्हणजे ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत तेच वाट पाहत आहेत, पण जनता सुद्धा वाट पाहत आहे. 9 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. असं आहे की नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये जर स्थानिक लोक, पदाधिकारी जर निवडून आले तर ते चांगल्या पद्धतीने कारभार पाहू शकतात. लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, त्यांचं ऐकून घेतात पदाधिकारी, आणि त्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याच्या बाबतीत काम करतात. ते काम झालं पाहिजे म्हणून. आता अधिकाऱ्याच्या भरोश्यावर संपूर्ण 9 वर्षापासनं अधिकाऱ्याच्या भरोश्यावर नगरपालिका, महानगरपालिका, अनेक महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये पिण्याचा प्रश्न आहे, साफसफाईचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही, कारण की कोणी पदाधिकारी नाही. 9 वर्षापासून तुम्ही जर निवडणुका घेणार नसेल तर कसं होणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने निवडणुका घेतल्या पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. ज्यांना निवडणुका लढवायच्या आहे त्यांची मागणी आहे. आज आरोप केले दादा भुसेचे मतदारसंघातले बोगस भरती होत आहे, पण दुसरीकडे भाजपाकडून सातत्याने उद्धव ठाकरेंवर आरोप होत आहे आणि महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जास्त घोटाळा केल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने. कसं आहे, आरोप होत आहेत पण त्याच्यामध्ये सत्यता तर पाहिजे. आरोप तर कोणी करू शकते. आज आम्ही हे आरोप करतोय, याचे कागदपत्र दाखवतोय, त्याचं पत्र मी लिहिलं मुख्यमंत्र्यांना, याचे कागदपत्र दाखवतोय. असं नाही तोंडी आरोप करतोय. आम्ही सगळे कागदपत्र, मालेगावमध्ये कसा घोटाळा झाला याची कागदपत्रासहित मी तक्रार करतोय. असं तोंडी तक्रार करत नाही, कागदपत्र सुद्धा त्यानिमित्तानं आपल्याकडे मी देतोय. राज्य शासनाला सुद्धा हे कागदपत्र मी पाठवणार आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राजकीय यामध्ये आहे.
महेंद्र थोरवे यांनी थेट आरोप केलेला आहे सुनील तटकरेंवर की अजूनपर्यंत सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही, आम्ही भ्रष्टाचार पुन्हा बाहेर काढू. तटकरेंनी कसं आहे की आता राज्य शासन महाराष्ट्रामध्ये येऊन आता जे काही युतीचं शासन आहे येऊन किती महिने झाले आपल्याला कल्पना आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की अनेक जिल्ह्यामध्ये अजूनसुद्धा पालकमंत्र्याचा निर्णय होऊ शकला नाही. शेवटी कोणत्या जिल्ह्याचा कोणाला पालकमंत्री करायचा हा राज्य शासनाचा निर्णय आहे. रायगडचा पालकमंत्री अजून झाला नाही, नाशिकचा पालकमंत्री झाला नाही, अनेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याच्या बाबतीत वाद चालू आहे. मला समजत नाही 6-6 महिने जर तुमचे पालकमंत्री त्या जिल्ह्याला तुम्ही देऊ शकत नसाल आणि त्याच्या बाबतीत जर निर्णय घेऊ शकत नसाल तर ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. काय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे रायगडच्या बाबतीत तो एकत्र बसून घ्या, काय तुम्हाला निर्णय नाशिकच्या बाबतीत घ्यायचा आहे तो एकत्र बसून घ्या. पण एखाद्या जिल्ह्याला 6-6 महिने पालकमंत्रीपद नसणं हे काही प्रशासनाच्या दृष्टीनं योग्य नाही, राज्य शासनाच्या दृष्टीनं सुद्धा योग्य नाही. थँक्यू. ते दिलं.